केवलं ज्ञानमूर्तिं विश्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परं ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। आनन्दम् आनन्दं करं प्रसन्नं ज्ञान स्वरूपं निजबोधरूपं योगीन्द्रमिढ्यं भवरोगवैद्यं श्री सद्गुरु नित्यमां नमामि। विनायकं गुरुं नौमि साखरे नाम विश्रुतम् येषां चरण सानिध्यात् जीवा मुक्ता भवन्ति। साखरे वंशविख्यात दान परायणम् विनायकं गुरुं वन्दे भवबन्ध विमुक्तये। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञान राजा सुपात्र। तया आठविता महापुण्य राशी नमस्कार माझा श्री सद्गुरु ज्ञानेश्वराशी। श्रीरंगनाथं गुरुराजवर्यं मुमुक्षु नाम ज्ञानदानेकदक्षं प्रभावती क्षेत्र निवासिनन्तं नमामि वेदांत वेदं वरिष्ठं। पुंडलिका वरदे हरिविठ्ठल श्री गुरु ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। सब संतन की जय। जय गुरुदेव जय हरि। ओम नमः शिवाय। हरि ओम। खरोखरच आज आमच्या भाग्याचा दिवस असा वाटतो की ही प्रवचन सेवा आम्हाला लाभली। या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचता येतं आणि आपल्याला आपण वास्तव कोण आहोत, कशासाठी आलेलो आहोत, काय संबंध आहे याविषयी चर्चा करता येते। आणि खरोखरच गाथ्यातील जे अभंग आहेत ना तुकोबारायांचे, हे अतिशय पवित्र सुटसुटीत उच्च अर्थ असणारे असे आहेत। आणि म्हणून तुकोबाराय जगत गुरु आहेत। जगाचे गुरु होण्यासाठी काय लागतं? तेवढी भक्ती, तेवढा भाव, तेवढी सेवा, सर्व काही शांत कितीही सद्गुरु मूर्ती। आमचे सद्गुरु आहेत, जगत गुरु आहेत। कसे आहेत? अतिशय सालस, शांत स्वभावाचे आणि आम्हाला ज्ञान देऊन भक्ती मार्गाला लावून मुक्त करणारे आहेत। आणि म्हणून आज आपण हा 67वा अभंग या ठिकाणी घेतलेला आहे। तो अभंग असा आहे, सुरुवातीला मी अभंग वाचतो आणि नंतर आपण याचे 7 चरण आहेत, एक एक चरणावरती आपण भक्त ऋणी बोलती पुराणे निर्धार वचने साच खरी। मागे काय जाणो आई केली वार्ता कबीरा साते जाता घड्या वाटी। माघारी या धन आणिले घराशी नेघे केला त्याशी त्याग तेने। नामदेवाची या घराशी आणिले तेने लुटियले द्विजा हाती। प्रत्यक्षाशी काय
द्यावे हे प्रमाण एकोबाचे ऋण फेडिले. बीज दळोनिया केली आराधना लागे नारायणा पेरणे ते. तुका म्हणे ऐसा नाही ज्या निर्धार नाडेल साचार तोची एक. फार सुंदर असे खरोखर गाथ्यातले प्रत्येक अभंग हे हृदयाला स्पर्श करणारे आहेत. आपण जाणून घ्यायला पाहिजेत कसे आहेत, काय भाव आहे त्याच्यामध्ये, भक्तीमध्ये काय असतं, आणि अशी भक्ती केल्याच्या नंतर देव भक्ताचा ऋणी कसा होतो, कसे नातेत. प्रपंचामध्ये पती पत्नीचं नातं आपल्याला माहिती, तसं गुरु शिष्याचंही नातं आहे, तसं देवभक्ताचं पण नातं आहे. आणि या नात्याला फार मोठा अर्थ आहे. कारण जेव्हा आम्ही असे संबंध निर्माण करतो ना, ते एकमेकावर अवलंबून असतात, विसंबून असतात. आणि याच्या साह्यानं आम्हाला भक्ती कशाला म्हणतात, भाव कशाला म्हणतात, देवाचं स्वरूप काय आहे, भक्तीचं स्वरूप काय आहे हे समजतं. कारण प्रत्येकाला विचारा, आयुष्यामध्ये तुमची काय इच्छा आहे, एकच मागणी म्हणाल, ती पारखून पाहिली तर काय मागणी आहे हो तुमची, तर निश्चित स्वरूपात तुम्हाला असं कळेल की ती जी एक मागणी आहे ना, ती अडीच अक्षरे प्रेमाची आहेत. प्रेम म्हणजे काय, आम्हाला प्रपंचामध्ये त्याचा थोडा अनुभव आहे हो, नाही असं नाही. भाव तोच आहे, भक्ती तेच आहे, प्रेम तेच आहे. आईचं मुलावरही प्रेम असतं आणि पतीवर पण प्रेम असतं, पण त्या प्रेमामध्ये अंतर आहे, जमीन आसमानचा फरक आहे. तो फरक आपल्याला बोलता येत नाही, सांगता येत नाही. कारण व्यवहारातलं प्रेम, संबंधानं आलेलं प्रेम, देह संबंधानं एकमेकावर केलेलं जाणारं प्रेम हे व्यभिचारी आहे, मिथ्या आहे, खोट आहे. म्हणून अडीच अक्षर ही प्रेमाची फार महत्वाची आहे. इंग्रजीमध्ये एक शब्द येतो पहा, लव, LOVE. लव म्हणजे प्रेम. महाराज, ढाई अक्षर प्रेम के पढ़े सो पंडित होय. हा, ढाई अक्षर प्रेम की पढे सो पंडित होय. पण कोणतं प्रेम, कोणतं खरं प्रेम पाहिजे, विशुद्धी प्रेम पाहिजे, विशुद्ध असलेलं, तो महत्वाचा भाग आहे आम्हाला. प्रेम तर आमचं असतं हो, पण हे प्रेम बदलतं ना, ते व्यभिचारी आहे ना. आणि म्हणून आम्हाला लव, LOVE, त्याचा अर्थ बघा. यल म्हणजे काय, तर म्हणाले लेक ऑफ जॉयनेस, ग्लॅडनेस. म्हणजे असं एक तळ ज्यामध्ये असं पाणी पुष्कळस, त्यामध्ये सुख आहे, आनंद आहे. आणि ओ म्हणजे काय, तर एकदा लग्न झालं की जे सुरू होतं कटकटी, अगोदर फार चांगलं वाटलं लग्न होण्याच्या पूर्वी, पण लग्न झाल्याच्या नंतर जर प्रेम कळालं तर पुढे ओशन ऑफ टीयर्स म्हणतात. रच्या पुढे ड. प्रत्येकाला विचारा, लग्न ज्यांचं झालंय, नसलेले सुद्धा, असलेले सुद्धा, ओशन ऑफ टीयर्स, अक्षरशः आपल्या अश्रूंचा समुद्र आहे. व्हॅली ऑफ डेथ, असे उंच उंच पर्वत आहेत की जिथं फक्त मृत्यूच आहे. आणि ई इज द एंड ऑफ लव्ह, तिथं आहे शेवट. ही अडीच अक्षर जी प्रेमाची आहेत ना, ही व्यभिचारी याच्यामुळे आहेत. वास्तव आपलं जे स्वरूप आहे हे देव आहे, ब्रह्म आहे.
निर्गुण निराकार आहे, परंतु आम्हाला आमचं स्वरूप समजत नाही. कशामुळं कळत नाही? तर ज्या देहाला आपण मी म्हणतो, ज्या संबंधी पसाराला आपण माझं म्हणतो, हे सगळं व्यभिचारी आहे. इथं प्रेम करणं, इथं भक्ती ठेवणं, इथं भाव ठेवणं हे चुकीच आहे. म्हणून या ठिकाणी आपल्याला या अभंगातून आता भक्तऋणी देव बोलती पुराणे कशासाठी सांगतात? देव हा भक्ताचा ऋणी आहे असं कुणी सांगितलं हो? म्हणजे भक्ताचा देव ऋणी आहे, पुराणांनी सांगितलं. पुराण खोटं बोलत नाही. शास्त्र आणि पुराणे म्हणजे शास्त्र काय? प्रस्थांत्र, ज्यामध्ये दश उपनिषदे, भगवद्गीता आणि ब्रह्मसूत्रे येतात. आणि हे सर्व साहित्य, गाथा वगैरे सगळे, ज्ञानेश्वरी, सगळं सगळं पूर्ण जेवढं संतांचं साहित्य आहे ना, हे प्रस्थानत्रयामध्ये. पुराणामध्ये आम्हाला जी माहिती दिलेली आहे, जे सांगितलं गेलेलं आहे, हे सत्य आहे. आणि त्यामुळं नेमकं काय सांगितलं हे या ठिकाणी तुकोबाराय आपल्याला सांगतात. जसं आपले हे नाते आहेत पक्के, गुरु शिष्य, पती पत्नी, तसं देवभक्ताचं हे नातं असावं. त्यासाठी काय करावं लागेल? त्यासाठी म्हणाले की जीवनात सर्व काही असेल, पण प्रेमच जर नसेल तर तुमचं आयुष्य आयुष्य राहतच नाही. प्रेम असल्यावर अन्य काही असो अथवा नसो, जीवनामध्ये तुम्ही तृप्त राहता, मजेत राहता, आनंदात राहता, आहे की नाही? आणि चिडचिड असेल, राग असेल तर आनंद मिळतो का? नाही मिळू शकत. भक्त ऋणी, देव काय म्हणतात इथे या ठिकाणी पुराणात बघा, मला त्या भक्ताचे ऋण फेडायचे, भक्ताचे माझ्यावर उपकार आहेत. का? भक्त ऐसे जाना जो सर्व देही उदास. कसे ते देहामध्ये उदास राहतात, त्यांना काहीच पाहिजे नाहीये. कारण प्रपंचामध्ये कसं आहे, अनुकूल पदार्थाची आपल्याला प्रीती असते, प्रेम असतं, घ्यावेसे वाटतं. आणि प्रतिकूल जो पदार्थ असतो तो आपल्याला नको वाटतो. आता या ठिकाणी आपल्याला समजा शुगर नाहीये आणि आपल्या हातावर जर पेढे ठेवले 2-2, वा काय छान आहेत हो असं म्हणणारच. आणि विंचू टाकला तर नको नको, तो दुःख देतो. अहो, पण पदार्थामध्ये अनुकूल प्रतिकूलता आहे का? आणि आपल्याला जो देह मिळालेला आहे तो भगवंतांनी कशासाठी दिलेला आहे? देवे दिला देह भजना गोमटा, भजना गोमटा, आहे की? देवे दिला देह भजना गोमटा. हा नरदेह दुर्मिळ आहे, अतिशय दुर्मिळ आहे, पण आता आपल्याला मिळालेला आहे, मग आपण त्याचं स्वागत करायला पाहिजे. कशासाठी दिलाय हो? या देहाकडे जर पाहिलं ना तर अतिशय ओखटाय हो. याला तर 9 द्वार आहेत आणि 9 द्वारामध्ये अत्यंत दुर्गंधयुक्त पदार्थ सगळे बाहेर पडतात. 2 डोळे, 2 नाकपुड्या, 2 कान, मुख आणि बाकीचे 2 तर नावही घेऊन येत, मूत्रेंद्रिय आणि गुदेंद्रिय. म्यूट करा. हा, काय काय तिथं त्या ठिकाणी आहे. आणि या ठिकाणी जे काही आपण भोगतो, पहा ना, पाणी कसं असतं पवित्र बाहेर, अन्न कसं असतं पवित्र, आणि देहामध्ये गेलं की अपवित्र होत. आणि हा देह जो अपवित्र आहे, घाणेरडा आहे, त्याला अपवित्र पवित्र व्हा संत करतात. म्हणून संतांच्या सानिध्यात राहिलं पाहिजे.
देवाच्या सानिध्यात राहिलं पाहिजे. संतच देव आहेत, संतच ब्रह्म आहेत, संतच सद्गुरू आहेत. म्हणून नरदेह पुढे मिळत नाही, पुन्हा मिळणारा नाही. हा ओकटा जरी असला तरी गोमटा आहे. का? कारण आम्हाला हे भगवंताचे भजन पूजन करण्यासाठी दिलेलं आहे. डोळे तुम्ही पहा भगवंताचे रूप, कान तुम्ही ऐका भजन गायन, मुखानं तुम्ही वर्णन करा भगवंताचं. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल, जीव भाव. वा, व्हेरी गुड. सर्वांना एक विनंती आहे, महाराजांना विक्षेप होतोय, कोणीही प्रमाण बोलू नका, मेसेज मध्ये टाका. सुंदर चिंतन चालू आहे, त्यांना विक्षेप करू नका कोणी. चालतंय. बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल. खरंच आहे, बोलण्यातून तेच, पाहण्यातून तेच सगळं. अहो, कारण त्याच्याशिवाय दुसरी सत्ताच नाहीये ना. सत्ताच त्यांची आहे, देवाची आहे, ब्रह्माची आहे, स्वरूपाची आहे. पण आम्हाला ते कळत नाही ना. आम्हाला आनंद कशात वाटतो, आम्हाला मजा कशामध्ये वाटते, या देहानं जे काही कष्ट करतील आणि त्यातून जे आम्हाला आनंद मिळेल. आणि व्यवहारात म्हणे बरं का, सुख पाहता जवा पाडे, दुःख पर्वता येवरे. कारण या संसारामध्ये सुख दुःख दोन्ही आहेत आणि ते भोगल्याशिवाय पर्याय नाही. नरदेह जो मिळालेला आहे, हा नरदेह आपल्याला मुक्त होण्यासाठी मिळालेला आहे. मुक्त होता परिबळे झाला बद्ध, घेऊन या छंद माझे माझे. मुक्तच आहेत आपण. का बद्ध झालो हो? अहो, त्या मायेनं, अज्ञानानं, अविद्येनं, नसलेलीनं आम्हाला बांधलं ना. म्हणून तुकोबाराय म्हणतात, जी नाही वास्तव ती तुम्हाला बांधू कशी शकते? तुम्ही हे सोडून द्या ना, जे काही देहाचं गेहाचं प्रपंचाचं आहे ते सगळं सोडून द्या. नरदेह त्यासाठी मिळालाय. आहे मी कोण हा करावा विचार, म्हणे ज्ञानेश्वर निवृत्तीचा. मौली म्हणतात, मी सद्गुरूंना शरण गेलो. आमचे सद्गुरू कोण आहेत? आमचे वडील बंधू निवृत्तीनाथ. नावच त्यांचं निवृत्ती आहे, ज्यामध्ये प्रवृत्ती कधीच नाही. मग ज्यांना प्रवृत्ती नाही त्यांना निवृत्ती तरी काय म्हणायचं? अशी स्थिती आपली झाली पाहिजे. अशी स्थिती आपण प्राप्त करण्यासाठी, आनंदात राहण्यासाठी, मौज मजा करण्यासाठी स्वस्वरूप जाणून घेतलं पाहिजे. आपल्या आयुष्याची मागणीच ती आहे, प्रेम. आणि आयुष्यात ज्या खटखटी आहेत, प्रश्न आहेत, बंधन आहेत, दुःख आहे, पीडा आहे, हे सगळं सगळं प्रेमातूनच आहे. बरं, एखाद्या व्यक्तीवर तुमचं प्रेम जडलं तर ते मोहाला कारणीभूत होत, आणि एखाद्या वस्तूवर जर प्रेम जडलं तर ते लोभाला कारणीभूत होत. पहा कसे कसे येतात. काम, क्रोध, लोभ, मोह, भय, षड्रिपू एका पाठोपाठ एक. एखाद्या अशा परिस्थितीत प्रेम जर तुम्हाला कुणाविषयी वाटलं, बंद करा, आवाज म्यूट करा आपण आपला. तुम्हाला जर प्रेम वाटलं की नाही कुणाविषयी, तर त्याला मद म्हणतात, अहंकार म्हणतात. आणि ममता, आपलेपणातील प्रेम जर ते प्रमाणाच्या बाहेर गेले तर त्याला ईर्ष्या म्हणतात. आपल्याला राग येतो. प्रेम हे शुभचिंतक आहे, परंतु त्याच्याशी निगडीत अनिष्ट गोष्टी, वेगळ्या गोष्टी कोणालाही आवडत नाहीत. आणि आपल्याला त्या अनिष्ट गोष्टीपासून म्हणजे दुःखापासून सुटका करून घ्यावीशी वाटते. मग तुमच्या आयुष्याचा शोध काय आहे? आम्हाला असं एक प्रेम मिळावं की ज्यामध्ये विकार नाही, ज्यामध्ये दुःख नाही, ज्यामध्ये कुठल्याही बंधनाची जाणीव नाही. आयुष्यभर आमच्या प्रेमाचा शोध चालू आहे. तुझे आहे तुझ पाशी, परी तू जागा चुकलाशी. बालपणी कशात पाहिलं? खेळण्यामध्ये, नंतर मित्रामध्ये,
नंतर नातेवाईकामध्ये, पुढे वृद्धावस्थेमध्ये, मुलांमध्ये, नातवांमध्ये. एवढं सगळं करूनही आपल्याला मिळालं का हो? नाही, रिकामे ते रिकामेच. मिळतं का काही? शक्यच नाही. आणि जर खरोखरच तुम्हाला प्रेमाचा अनुभव यायचा असेल, भगवंताकडे जायचं असेल, देवभक्त कसे आहेत जाणून घ्यायचं असेल, तर शुद्ध प्रेमाचा अनुभव तुम्हाला एक वेळ जरी आला तरी त्या व्यक्तीचे आयुष्य बदलून जात असत. एकदाच तुम्हाला भक्तीची झलक मिळाली तर त्या व्यक्तीच्या आयुष्यामध्ये समाधान अवतरत असत, तृप्ती असते, पदोपदी आनंदाच्या लाटा उचंबळून येतात. आणि आपल्याला प्रेमाची माहिती नसेल तर काही चर्चाच करता येत नाही, बोलताच येत नाही ना. एखादी व्यक्ती आंधळी असेल तर तिला जर विचारलं, प्रकाश कसा आहे आम्हाला सांगा ना, कसं सांगेल ती? जन्मताच आंधळी, कठीण आहे. बहिरा असेल, त्याला सांगितलं की संगीत तू ऐक ना, कसं ऐकू शकेल? तसं प्रेमाची जर तुम्हाला माहिती नसेल आणि त्याला सांगितलं प्रेम व्यक्त कर, चर्चा कर, विचार कर, नाही, व्यर्थ सगळं. आपल्याला प्रेम माहित आहे, किंवा असे म्हणा की आयुष्यात प्रेम आपण अनुभवतो, परंतु त्याच्या गहिराईत उतरलेलो नाहीत. आपल्या आयुष्यात प्रेम हे एका विहिरीसारखं होऊन बसलेलं आहे. कसं, एखादा लहानसा खडा किंवा दगड त्यामध्ये टाकला तर ते काय होतं, खालची माती घेऊन वर येत. परंतु मन जर समुद्रासारखे तुमचे असले, जर ते प्रेम इतके विशाल असले, तर अगदी पर्वत जरी पडला त्या पाण्यात तर काही फरक पडत नाही. आयुष्यात प्रेमाचा उदय झाला आणि त्याच्या विशालतेचा आपल्याला अनुभव आला तर समजावे तुमचं आयुष्य सफल झालेलं आहे. विचार करा, समजा आयुष्यात आपल्या सगळं काही मिळालं परंतु प्रेमच नाही, तर तुम्हाला जगणं आवडेल का हो? प्रेम पूर्णपणे अनुभवले तर ते काय आहे हे सांगण्याची गरज नाही. अंतरंगातून जर तुम्ही एकदाही भक्तीचा श्वास घेतला तर ती भक्ती काय आहे ही दाखविण्याची आवश्यकता नाही. फार भक्ती श्रेष्ठ आहे बरं. खूप चर्चा करता येते आपल्याला, पण आपल्याला वेळ कमी आहे, म्हणून आता हे 7 चरण आहेत, त्याचं थोडंसं चिंतन आपण पाहूया. याद्वारे भक्तरुनी देव बोलती पुराणे, निर्धार वचने साच खरी. म्हणतात देव हा भक्ताचा ऋणी आहे असे जे पुराणामध्ये सांगितलेलं आहे. पुराणे सत्य बोलतात, सत्य सांगतात. म्हणजे भक्ताचा देव ऋणी कसा हो? म्हणजे भक्तानं जर सेवा केली देवाची तर देव ऋणी होतो. घेशी तेव्हा देशी ऐसा अससी उदार, काय देव आहे तुझे कृपणाचे द्वार. संत तसे नसतात, देव जसे आहेत ना तसे संत नाहीत, सद्गुरू नाहीत. बरं, थोडा फरक आहे. पण भगवंत कशासाठी मागतात देशी तेव्हा घेशी? कारण तुम्हाला संसारातलं मिथ्य पाहिजे असतं ना. आणि म्हणून मग कमीत कमी आम्हाला प्रेम तरी द्या, नामस्मरण तरी करा, भजन तरी करा, मिथ्यच द्या, घेशी तेव्हा देशी. पण खरोखरच भक्ती केली तर आम्हाला काहीच पाहिजे नाही. आम्हाला तुमच्यासारखे करून टाक, आम्हाला देवच बनवा, आम्हाला ब्रह्मच करून टाक, आम्हाला स्वरूपाकडेच घेऊन जा, एवढीच मागणी मागायची. ती भक्तीनच होते, एरवी होत नाही. ज्ञान जे आहे भक्तीशिवाय होऊ शकत नाही. भक्ती जर केली तर ज्ञान वैराग्य दोन्ही पाठीमागे लागतात. म्हणून भक्ताचा देव ऋणी कसा, म्हणजे सेवा ऋणी ना. कारण पहा, बोलण्यामध्ये 2 प्रकार असतात. एक प्रकार आहे निर्धार. निर्धार म्हणजे काय? निश्चय, पक्क बोलायचं, व्यवस्थित बोलायचं, खरंच बोलायचं. आणि दुसरा प्रकार आहे साचपणा. साचपणा म्हणजे खरेपणा, योग्य काय आहे ते, सत्य काय आहे ते, सत्याप्रमाणे वागणं, धर्माप्रमाणे वागणं, आचरण शुद्ध आणि पवित्र ठेवून वागणं. काही लोक कसे व्यवहारात बघा, बिनधास्त बोलतात पण खरं प्रमाण बोलतच नाही.
प्रमाणे त्यांना माहितच नसतं, प्रमाणे कळतच नाहीत, काय बोलतील. आणि काही जण खरे बोलतात पण निश्चयानं बोलतच नाहीत, निर्धारानं बोलतच नाहीत. मग साचेपणा महत्वाचा आहे ना, खरेपणा महत्वाचा आहे ना. आणि हा खरेपणा त्या सिद्धांताच्या खरेपणामध्ये आहे. मग ज्यांना विश्वास नाही ते या ठिकाणी येऊ शकत नाही. श्रद्धावान लभते ज्ञान. श्रद्धा असेल तरच तुम्हाला भक्ती भाव वाढतो आणि ज्ञानाकडे येता येतं. श्रद्धा नसेल तर काही उपयोग नाही, अर्थच नाही त्याला, त्या सेवेला. म्हणून विश्वास पाहिजे, श्रद्धा पाहिजे, भाव पाहिजे, निश्चय पाहिजे. आणि खात्री नाही तुम्हाला का? अहो पुराण खरंच सांगतात का, खोटं सांगतात? हो, विश्वास जर असेल तर ते खोटं कसं बोलतील निश्चित लक्षात येतं. आणि विश्वास नसेल, खरं सांगितलंय का खोटं सांगितलंय? हो, यांना विचार त्यांना विचार. काय उघड्या पुढे नागडा गेला आणि सारी रात थंडीनं मेला. कुणाकडे जावं, कुणाला विचारावं? देवाकडे जावं, भगवंताकडे, म्हणजे आपल्या स्वरूपाकडे, म्हणजे सद्गुरूकडे जावं. गुरु शिष्याचं नातं तसंच आहे बरं, देवभक्तासारखं. बिनधास्त जावं शिष्यानं गुरुकडे, म्हणजे भक्तानं देवाकडे. परंतु पुराण म्हटले की बिनधास्त आहेत बरं, परंतु आम्हाला प्रत्यक्ष प्रमाण पाहिजे, युक्ती पाहिजे, दृष्टांत पाहिजे, सिद्धांताकडे जाता आलं पाहिजे. कारण आम्हाला देव दिसत नाही. देव पहावयासी गेलो ते देवची होऊन ठेलो. कारण पाहता पाहणे दुरी सारोनी त्याला पाहावं लागतं. फार महत्वाचं आहे. पण आता मग या ठिकाणी युक्तिवाद सांगतात. मग आता युक्तिवाद करायचा म्हणजे काय करायचं? आता पहिला श्लोक आपला संपला समजा, पहिली इथं या ठिकाणी चरण म्हणजे भक्त ऋणी देव बोलती पुराणे निर्धार वचने साच खरी. आता काय सांगतात? मागे काय जाणो ऐकिली वार्ता कबीरा साते जाता घड्या वाटी. सोपं आहे मराठी सगळं बरं का, काय नाही त्याचा अर्थ आपल्याला करता येतो. पुराणानं काय सांगितलं, काय तुम्ही वार्ता ऐकली पुराणामध्ये, काय बोलले भगवंत, मग कुणाकुणाचे म्हणजे आता आम्ही उदाहरणासहित सांगू. इथं आम्ही तुम्हाला उदाहरणानं पटवून देऊ. कारण कसं असतं पहा, तुम्ही जर काशीला गेलात, अलाहाबादला जर गेलात आणि वडील जिवंत असतील आणि तुम्ही जर घेऊन गेला नाहीत तर तिथं ते काय म्हणतात, बाप दाखव नाही तर श्राद्ध कर. बापाला जर नाही घेऊन गेला तर श्राद्ध कर. बाप जिवंत असताना श्राद्ध कसं करायचं? अडचण आहे. म्हणून युक्ती पाहिजे. मग युक्तिवाद, प्रथम युक्तिवाद कुणाचा सांगितला? मग म्हणाले कबीर महाराजांचा सांगितला. म्हणजे कसं? म्हणजे माझे काय जाणे, मागे काय जाणो ऐकिली वार्ता आहे ना, कबीरा साते जाता घड्या वाटी. म्हणजे कबीरांची एक कथा सांगतात. म्हणजे या ठिकाणी थोडस कबीर महाराजांना गरिबांचं दुखणं पाहवत नव्हतं. त्यांना वाटायची किती दुर्दशा आहे त्यांच्याकडं, काय गरीब लोक आहेत सगळे, किती त्यांना राहायला घर नाही, कपडे नाहीत. आणि मग अशी दुर्दशा पाहून कबीरांनी काय करायचं की त्यांचे जे कपडे आहेत, त्यांचे जे शेले आहेत ते तसेच देऊन टाकायचे गरिबांना. आणि मग जे शेले शिल्लक राहिलेले असतात तर ते जे शेले, जे कपडे आहेत त्याची व्यवस्था कशी केली त्यांनी? म्हणजे त्याची सोय लावली का त्यांच्या जवळचे घेतले? आता पहा काय होतं की यांनी जेव्हा गरिबाला कपडे दिले त्यावेळेस त्यांना काहीच मिळकत नाही. आणि राहिलेले जे कपडे आहेत भगवंत काय करतात, ब्राह्मणाच्या रूपाने येतात आणि आम्हाला सगळंच द्या.
भक्तांनो काय करावं, द्यावं का नाही देवाला? पण त्यांची व्यवस्था काय लावली, सोय लावली का? म्हणजे त्यांच्या जवळच घेतलं का तुम्ही? अहो, दारिद्र्य जे आहे याला समोर आणणारा कोण आहे? देवच आहे ना. आणि आमच्यासारखे असे कपडे विकणारा तरी कोण आहे? देवच आहे ना. मग हे सगळं सांगणारे कोण आहेत आम्हाला? पुराणेच आहेत ना. मग त्यांचा सिद्धांत जो आहे तो आम्हाला खोडता येतो का? त्या खोडण्याचं काही कारणच नाही ना. आमचं ते सामर्थ्यच नाही आमच्यामध्ये, जे वेदानं सांगितलं, शास्त्रानं सांगितलं, पुराणांनी सांगितलं ते खोडण्याचं आमच्यात सामर्थ्य नाही म्हणाले. कारण इथं संगती लावावी लागते. संगती कशाची आहे? कारण इथं काय झालं, जेवढी शेल्यांची किंमत होती की नाही ती त्या कबीर महाराजांना आपोआप मिळाली. ते बाहेर गेलेले होते आणि देवांनी काय केलं, त्यांच्या परस्पर जाऊन जेवढे शेले त्यांनी गरीबाला वाटले ते दिले वगैरे, सगळ्यांचे पैसे घरी नेऊन दिले देवांनी. मग जेवढी किंमत होती तेवढी कबीर महाराजांना घरी न कळत पोहोचली, म्हणून पुराणांचे प्रमाण मानावे. आता याच्यामध्ये काय बघा, त्यांनी कपडे कुणासाठी दिले, कशासाठी दिले? म्हणजे त्याग आहे का भोग आहे? भोगात कधीच सुख नाही, आणि त्यागामध्ये जे सुख आहे ते अनंत कल्पापर्यंत राहणार आहे. आम्हाला त्याग कळतो हो महाराज, म्हणजे आम्ही त्याग करत नाही का? म्हणजे कशाचा? मलमूत्राचा? कुणी करेल, चांगल्या वस्तूचा करा ना. तो म्हणून संगती फार महत्वाची. मग न कळता मदत मिळाली म्हणून पुराणांचं प्रमाण आम्हाला मानावं लागतं. हे प्रमाण आहेत. पुराण पुराण हे काय आहेत? आपल्याला प्रमाण आहेत. प्रमाण म्हणजे प्रत्यक्षावर अवलंबून असणारे. कसं असतं, एक प्रत्यक्ष असतं आणि एक प्रत्यक्षाचा विषय असतो. प्रत्यक्ष म्हणजे अपरोक्ष, आणि अपरोक्षामध्ये कसं आहे, थोडा फरक असतो. आता आम्हाला आमच्या समोर तुम्ही बसलात, प्रत्येकाकडे मोबाईल आहे, घरी आहात आपल्या आपल्या, तुम्ही मला प्रत्यक्षच आहात, पण त्या मोबाईलद्वारे, घराच्या द्वारे किंवा माझ्या समोर जरी इथं बसलात तरी प्रत्यक्षच आहेत. हे प्रत्यक्ष थोडस दूर आहे, लांब आहे. जसं तुम्ही स्वतः जे आहेत ते प्रत्यक्ष प्रमाण आहेत, कारण तुम्हीच ते आहात, तुम्ही तुमच्याहून दूर नाहीत कुठं. तसं ब्रह्म जे आहे हे प्रत्यक्ष स्वरूप आहे, प्रत्यक्ष प्रमाण आहे. देव, ब्रह्म, ईश्वर, त्याला नाव काहीही द्या. जगत तयार केलं, मायेमध्ये आला म्हणून ईश्वर म्हणणे पण आला ब्रह्माला. वास्तव जगत झालंच नाही ना, स्वप्नाप्रमाणच आहे. समजून घेणं आवश्यक आहे. म्हणून प्रमाण, प्रत्यक्ष प्रमाण कोणतं मानायचं? जगत अनेक रूपानं दिसतं हे खरं मानावं का? नेत्रानं, आम्हाला डोळ्यानं तर खरं दिसतं किंवा नेत्र प्रमाण खरं मानावं का? छे छे. शास्त्र प्रमाण खरं मानाव, पुराण प्रमाण खरं मानाव, वेद प्रमाण खरं मानाव. वेदानं काय सांगितलं? ब्रह्म सत्य, जगन मिथ्या, जीव ब्रह्मैव नापरा. आहे का वेगळा? उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारित. देवांनी संताला सांगितलं, संतांनी आमच्यापर्यंत पोहोचवेल. आहे की नाही? आपणच आहेत ते, दुसरं कुणीच नाही. बघा, म्हणून म्हणाले इथं भगवंतांनी सेवा केली, भक्ताची केली की नाही सांगा? कबीर महाराजांच्या घरी सेवा केली की नाही? पैसे दिले की नाही? पोहोचविले की नाही? मग व्यवस्था लावली की नाही भक्ताची? मग त्यांच्याकडे देव काय करतात? ब्राह्मण रूपात जातात आणि पुन्हा ते कपडे मागतात. मग त्यांना जेवढे पाहिजे तेवढे मागतात का हो? नाही नाही, तुमच्याकडे जेवढे आहेत ना तेवढे सगळेच द्या. म्हणजे आपल्याजवळ काहीच न ठेवणाराही देवच आहे, आणि आपल्याला सगळं काही देणाराही कोण आहे? देवच आहे. आपल्याला मागत नाही पण सर्व काही देतो. म्हणून भोग सोडून त्याग केला पाहिजे.
भोगामध्ये सुख नाहीये. सतत आम्हाला दुःख, सुख दुःख हे पाठोपाठ येतात. आणि त्यागामध्ये जे आहे की नाही, ते आमचं सुख दुःखाचा संबंध नाही, तो आनंद स्वरूप आहे, आमच्या स्वतःच ते वास्तव्य आहे. म्हणून आपल्याजवळ काहीच न ठेवणारा देव, जो आपल्याला मागत नाही, त्याला न मागता सर्व काही देतो. म्हणून त्याग केला तर तुला जे पाहिजे ते घेऊन टाक असं म्हणतात. म्हणून भोग आणि त्याग, भोग म्हणजे दूर जाणे भगवंतापासून, बरं, आणि त्याग म्हणजे भगवंताच्या जवळ येणे. पहा, इंग्रजीमध्ये गॉड हा शब्द आहे, जीओडी. आपण प्रत्येक जण देव आहेत, गॉडच आहेत, जीओडी. पण त्याचं काय झालं, उलट झालं. म्हणजे डीओजी, डीओजी म्हणजे डॉग, कुत्रा. सगळे तसंच आहे. बघा ना, हाड सगळ्यांची व्यवहारामध्ये अशीच आहे. पतीचीही तशीच आहे, पत्नीचीही तशीच आहे. सगळे कशामुळे झालं, कळालं नाही आम्हाला आमचं स्वरूप काय आहे. विरुद्धपणा आला. ज्या देहाला आपण मी म्हणतो, माझं म्हणतो, तो आपला नाहीच आहे ना, काळाचा आहे. आमची सत्ता कुणावर आहे, देवावर आहे, भगवंतावर आहे, स्वरूपावर आहे, हे कळावं. म्हणून भोग दूर नेतात, त्याग जवळ आणतात. आता म्हणून पुढे आपल्याला आणखी काय सांगतात बघा, की माघारी या धन आणिले घराशी, नेघे केला त्याशी त्याग तेणे. हे जे सांगितलं आत्ताच आपण थोडस चिंतन केलं, म्हणजे कबीरांच्या पाठीमाग जाऊन भगवंतानी ते धन ठेवलं, म्हणजे अगोदर मागून घेतलं आणि पुन्हा नेऊन दिलं. मग त्याग केला नेघे, म्हणजे त्याचा त्याग केला, घेतलं नाही. जेव्हा त्याग करतो घेत नाही, तेव्हा भगवंत सगळं काही देत असत. म्हणून सांगितलं. आता चौथं चरण पहा. नामदेवाची या घराशी आणिले, तेने लुटी येले द्विजा हाती. बघा काय म्हणतात, की नामदेव रायाबद्दल आता बोलतात. थोडे संतांचे महात्म्य थोडस सांगतात आणि सत्य सांगतात. असे म्हणतात की नामदेवराव जेव्हा कपडे विकायला गेले, कपडे घेऊन गेले. आता गोणाताईनं खूप आग्रह धरला होता की पाहणं बाकीचे लोक किती कष्ट करतात आणि ते सगळं धन मिळून आणतात, त्यांना उपासमारीची पाळी येत नाही, आपल्याकडे घरात खायला अन्न नाही, तू जाणं काहीतरी उद्योगधंदा करणं, हे कपडे घेऊन जा आणि विक जा. मग जेव्हा ते कपडे घेऊन गेले, तेव्हा अगोदर त्या गोणाताई काय म्हणाले होत्या, की तू काहीच करीत नाहीस रे, परिस्थिती आपली फार बिकट आहे, तू काहीतरी केलं पाहिजे रे, धंदा केला पाहिजेस रे. का, त्या विठ्यानं वाटोळ केलंय ना रे सगळं आपलं. देव वाटोळ करत असतो का? बघा, देव जवळ आल्याची खूण काय आहे, संसार सोडणे, त्याला म्हणायचं देव जवळ आला. मग कपडे विकण्याचा तर आग्रह होताच. कुठेतरी भजनच करीत बसले नामदेवराय. भगवंताचं नामस्मरण करत बसले. त्याच्यामध्ये कशाचे ते कपड्याचं भान राहतंय, कशाचे विकायला सांगितले आईनं लक्षात राहतंय, भावापुढे काय, भक्तीपुढे काय. आणि मग आता जे कपडे होते त्याचं काय करावं, ते शेतात होते म्हणजे दगड, आणि ते दगड धोंडे त्यालाच कपडे घालून टाकले सगळे आणि गेले. मग त्या कपड्यामध्ये, त्या दगडामध्ये कसं आहे, ते दगड बरेचसे असतात. त्याच्यात एक होते दगडोबा आणि दुसरे होते धोंडोबा. दगडोबा, दगड बोलतो का हो? छे छे, धोंडा बोलतो का? नाही नाही, दगडच आहे ना तो, जाणून बुजून तू कुठं बोलतो. धोंडोबा आणि दगडोबा, जो बोलत नाही त्याला तर दगड म्हणतात. आणि दामू शेट्टी त्याची वाट पाहत होते, कारण त्यांनी दिले होते ना कपडे विकायला, मुनाफा होईल त्याच्यातून, मग पैसे देणार होते याला. मग दामू शेट्टीने जे कपडे दिलेले होते त्यांची ते वाट पाहत बसले. मग हा आला की रिकाम्या हाताने, नामदेवराव आले, गेले. गेल्याच्या नंतर दामू शेट्टीने पाहिलं, म्हणजे हा कपडे सगळे विकले की काय? ते म्हणाले हो विकले ना सगळे. काय म्हणजे कशावरून, कुणाला विचारावं मी?
ठीक आहे, आम्ही 2 दगड आणलेत ना म्हणले सोबत. त्यांना विचारा म्हणले, एक दगडोबा आणि एक धोंडोबा. ठेवले घरात आणून एक दगड. मग म्हणले काय करावं म्हणले आता हे. आणि थोड्या वेळाने काय झालं, तो जो दगड होता ना तो झाला सोन्याचा. मग आता दामू शेट्टी काय म्हणाले नामदेवरायला, हे कुणाला सांगू नका बरं, तो सोन्याचा दगड आहे म्हणून. कारण भगवंतांनी सांगितलं होतं तुम्हाला कपड्याचे जेवढे पैसे तेवढे घ्या, बाकीचं आम्हाला वापस द्या. तेवढे तुमचे पैसे तेवढे घ्या, हा व्यवहार आहे ना, बाकीचे वापस द्या. सोन्याचा दगड होता काय, तेवढं थोडेच कपडे होते. सोन्याचा दगड म्हणजे किती किलोचा तरी असेल ना, 4-5 किलो. काय भाव आहे म्हणजे बघा. मग आणि कुणाला सांगू नका, आपलं जेवढं आहे तेवढं घेऊन जा म्हणून सांगितलेलं होतं. आणि मग तेवढ्यात काय झालं, त्यांनी दगड ठेवला तिथंच. की ज्या शेतातले ते दगड होते की नाही, तो शेतकरी आला आणि शेतकरी म्हणला, अहो मला ते दगड माझ्या शेतातला आहे. दामू शेट्टीला म्हणाला, मग तो माझा दगड आहे द्या. घेतला आणि घेऊन गेला शेतामध्ये. मग आता शेतात गेल्याच्या नंतर तो दगड सोनं राहिलं का, सोन्याचा नाही राहिला, तो दगडच झाला. काय मिळालं, काहीच नाही. मग दामू शेट्टीला काहीच मिळालं नाही. पण नामदेवरायांचं भक्त आहे ना, म्हणून म्हणजे सोन्याचा झाला तो दगड नामदेवरावांच्या भक्तीमुळे, भावामुळे, देवाच्या नामस्मरणामुळे झाला. आणि दगडाला जे सोने करतात ते कोण असतात, मग देव असतात. आणि त्यांच्या कपड्याचा जो व्यवसाय होता ना, जेवढे कपडे होते विक्रीसाठी नेलेले तेवढेच त्यांनी घ्यावे ना. मग देवांनी त्यांना तेवढाच मोबदला दिला होता, यांनी घेतला नाही. मग नामदेवरायांनी लूट केली. कुणी केली हो तर द्विज. द्विज म्हणजे कोण म्हणजे ब्राह्मण, त्यांनी केली. मग ही प्रत्यक्ष जी उदाहरणं सांगितलीत ना, ती भक्तांच्या चरित्राची आहेत, देवांची आहेत. म्हणून इथं सांगितलं, नामदेवाची या घराशी आणिले तेने लुटियेले द्विजा हाती. अहो कितीही जरी काही गेलं घरातलं ना, तर भगवंताला जर आपलंसं केलं तर तुम्हाला काहीच कमी पडत नाही. भगवंत देता, आपल्याला कळत नाही. मागे पुढे राहे उभा सांभाळीत. काय करावं लागतं, आपण फक्त त्याला सर्वस्वी अर्पण करायचं, काहीच करायची गरज नाही. आहेच तो, तो तसा आहे, सांभाळतो तो आपल्याला. अहो हे जगत निर्माण कुणी केलं. अहो बालक जन्मल्याच्या नंतर समजा भगवंत म्हणाले असते, नाही नाही आता दूध जे आहे ना ते बालकाचं आपण उद्या करू, राहिलं असतं जिवंत बालक. कुणी उत्पत्ती केली, भगवंतांनी. बालकाची उत्पत्ती कुणी केली, भगवंतांनी. पण आम्हाला अहंकार, माझा मुलगा आहे ना, मी केला, शक्यच नाही. कारण कारण 2 आहेत ना, एक आहे उपादान कारण, एक आहे निमित्त कारण. तुम्ही उपादान कारण आहे, निमित्त कारण नाही. निमित्त कारण देव आहे, भगवंत आहे. म्हणून मग आता पुढे काय सांगतात बघा, प्रत्यक्षाशी काय द्यावे हे प्रमाण एकोबाचे ऋण फेडियले. आणखी पुढे उदाहरण दिले काय, तर एकनाथ महाराजांचं त्यांचं जे कर्ज होतं ना ते भगवंतांनी फेडलं. कथा बरेच पुष्कळ आहेत, आता वेळ जास्त नाही, थोडक्यात घेतो मी. प्रत्यक्षाशी काय द्यावे हे प्रमाण एकोबाचे ऋण फेडियले. मग पहा आणखीन काय करावं म्हणले. आता 6व्या चरणामध्ये सांगतात, बीज दळूनिया केली आराधना लागे नारायणा पेरणे ते. पुढे काय झालं म्हणाले, प्रत्यक्षाची उदाहरणं आम्ही देतो, भक्तांची चरित्र आम्ही सांगतो. देवांनी स्वतः हे सगळं काही जमा केलेले आहे. हे प्रत्यक्षाचे तुम्हाला प्रमाण दुसरं द्यायची काय गरज आहे. मग असा विचार नाथ महाराजांनी केला. नाथ महाराजांनी कसा विचार केला, आपल्याकडे काहीच नाही पण जेवढं कर्ज होतं ते भगवंतांनी फेडलं ना आपलं भक्तिभावामुळं. मग बीज दळून आराधना कुणी केली, कुणाचे शेतकरी. प्रत्यक्ष असा जर विचार केला आहे की या ठिकाणी म्हणजे नाथ महाराज असो, भानुदास महाराज असो, ती कथा येते ना, बीज दळून आराधना केली.
ते भानुदास महाराज आणि त्या धनाजी तात्या आहेत म्हणाले, त्यांची शेती. आणि पेरण्याचे जे बी आहे ना, ते पेरण्याचं जे बी असतं घरामध्ये, अडचण होती, खायलाच काही नाही. मग ते बीजच दळून आणलं आणि त्याच्याच भाकरी करून खाल्ल्या. आता पेरायला काय पेरावं? भक्ती भाव एवढा होता की त्यांच्या शेतामध्ये पेरणी भगवंतानं केली. देव एवढा कृपाळू आहे, देव एवढा कनवाळू आहे, देव एवढा भक्त वत्सल आहे. फक्त आपली श्रद्धा आणि विश्वास पाहिजे. आणि ते जर नसतील ना तर अतिशय मोठी अडचण आहे. साधना करूनही आडलेला जो असतो त्याला निर्धार होत नाही. लोक म्हणतात आम्ही रात्रंदिवस साधनेच इतके, मग आम्हाला देव का भेटत नाही? ती साधना फळाला आलेली नाही. आमचा विश्वासच नाही, श्रद्धाच नाही. आम्ही सर्वस्वी भगवंताला अर्पण करतच नाही. घार हिंडे आकाशी लक्ष तिचे पिलापाशी. तुम्ही भगवंताला जर सर्वस्वी भक्तिभावानं अर्पण केलं ना तर तुम्हाला भगवंत मागे पुढे सांभाळतोच. अगदी ते जशी त्याचं लक्ष त्या घारीचं असतंच, फिरायली आकाशात, पण लक्ष त्या पिलाकडे, तसं भगवंताचं लक्ष भक्ताकडेच असतं. यात वादच नाही. पण आमचा तेवढा आम्हाला विश्वास नाही. म्हणून इथं कबीर, नामदेव, भानुदास एवढ्या शक्ती आणि एवढे शक्तिशाली म्हणजे संत इथे, म्हणून त्यांच्या युक्ती तुम्हाला सांगितल्या प्रमाणानं. आणि आमच्या साधनेमध्ये अडचण काय आहे? साधना कुणाची आहे? साधना देवाचीच असते. त्यांच्या निश्चयामध्ये एवढं प्रेम, एवढी भक्ती, एवढा निर्धार, एवढा विश्वास असला की तुमची साधना पूर्ण होते. देव भक्ताचे काम करीत नाही का देवाने काम करावे एवढी तुमची भक्ती नाही. फार महत्वाचे शब्द आहेत तुकोबारायांचे. आपली साधना नाही म्हणून देव ऋणी होत नाही. फसला की नाही तो, नाडला की नाही तो, भक्तीमध्ये विश्वास आहे का त्याच्या, मग तो ऋणी होईल. एवढी त्याच्याकडे साधना कुठे आहे? त्याच्याकडे तेवढी साधनाच नाही ना. म्हणून प्रत्यक्षाशी द्यावे काय द्यावे हे प्रमाण, एकोबाचे ऋण फेडिले, बीज दळुनिया केली आराधना, लागे नारायणा पेरणे. ते झाले की नाही? भगवंताने केली की नाही? नारायणानं पेरणी केली की नाही? पण पाठीमाग आहेच तो. फक्त आम्हाला आहेचा निश्चय करायचा आहे. सगळीकडे आहे ईश्वर, आत आहे ईश्वर, बाहेर आहे. आकाश कसं सगळीकडे व्यापक आहे, तसंच भगवंत सगळीकडे व्यापक आहे. पण आम्हाला का कळत नाही? आम्हाला का दिसत नाही? आम्ही डोळ्यानं पाहण्याचा प्रयत्न करतो ना, म्हणून आकाशाला डोळ्यानं पाहावं का हो? कारण डोळ्यानं पाहिल्यानं आकाश कसं दिसेल हो? आम्हाला नाही दिसू शकत. मग आकाशासाठी काय करावं लागतं? उपाधीच घ्यावी लागते. म्हणजे काय? निरवयव आकाश आहे ना, मग त्याला सावयव पदार्थानं जाणायचं. कसं? म्हणजे एक हात असा घ्या, दुसरा हात त्याच्या समोर घ्या, आणि दोन हाताच्या मध्ये काय आहे? म्हणजे पोकळी, त्याला आकाश म्हणतात. सोपं आहे की नाही? मग तसा देव कसा आहे सांगा ना. अरे तुम्हीच देव आहेत, तुम्हीच ब्रह्म आहेत, तुम्हीच भगवंत आहेत. मग कसं सांगायचं तुम्हाला? तर म्हणाले मग तुम्हाला सगुण साकारात सांगायचं, सगुण मूर्त स्वरूपात सांगायचं, का सगुण निराकारात सांगायचं, का निर्गुण निराकारात सांगायचं? सगळंच सांगावं लागतं आम्हाला. तुका म्हणे ऐसा नाही ज्या निर्धार, म्हणून हे सांगावं लागतं. निश्चय नाडेल साचार तोची एक. पुराणावर विश्वास ठेवला पाहिजे. भगवंत आम्हाला काय सांगतात, देव आम्हाला काय सांगतात याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे. शास्त्रावर विश्वास ठेवला पाहिजे. मग देव कोण आहे? ब्रह्मच आहे, आमचं स्वरूपच आहे. कसं? म्हणजे सगुण साकार. म्हणजे सगुण साकार म्हणजे कोण? म्हणजे श्रीकृष्ण परमात्मा, राम प्रभू, देवाचे जे अवतार आहेत यांना म्हणायचं सगुण साकार. त्यांची उपाधी आहे माया, आपण आपली उपाधी आहे अविद्या. आपण हे साकारच आहेत, पण तसे नाही, थोडा फरक आहे. काय? म्हणजे ते शुद्ध सत्वगुण प्रधान, आम्ही मलिन सत्वगुण प्रधान. देवा तुझी घोंगडी चांगली रे, आम्हाशी का दिली वांगुली रे.
बोलायला पाहिजे, भांडायला पाहिजे ईश्वराला. का? कारण शुद्ध सत्वगुण कसा आहे, रजोगुण तमगुणाला दाबतो ना, आणि आमचा मलिन सत्वगुण रजोगुण तमगुणाला दबून राहतो. किती फरक आहे बघा. मलिन आहे म्हणून आम्हाला ही अविद्या, ही माया, ही उपाधी काढावी लागते. आणि उपाधी काढण्यासाठी देवाकडेच जावं लागतं, भक्तच बनावं लागतं. मग हे कसं? तुका म्हणे ऐसा नाही ज्या निर्धार, नाडेल साचार तोच एक. हे विश्वास तुम्ही ठेवा. कशावर? म्हणजे सगुण साकार जे रामप्रभू आहेत, श्रीकृष्ण परमात्मा आहेत, लोक ओळखत नाहीत हो. ज्या काळी रामप्रभूंचा अवतार होता त्यावेळेस रामप्रभूंना लोकांनी देव मानलं का मनुष्यच म्हणत होते. श्रीकृष्ण परमात्म्यांचाही अवतार होता, त्या काळी लोकांना हे देव आहेत का मनुष्य आहेत कळाले का? जे भक्त आहेत त्यांना कळाले, पण जे अभक्त आहेत त्यांना कळाले का? नाही, सगळ्यांना कळत नाही. आणि मुक्त होणारी किती असतात? हजारात एखादा, किती कमी इकडे. कारण सोन्याला, जड जवाहिराला किंमत खूप असते, भाजीपाल्यासारखं नसतं ना. आणि मग सगुण साकार जे आहे ते आमच्या समोर नाहीत. आता समजा असतीलही पण आम्हाला कळत नाहीत. मग आता आम्हाला काय पूजन करण्यासाठी म्हणजे सगुण मूर्त. आणि वेदानं तर 5 देव सांगितले आम्हाला, म्हणजे भगवान शंकर, भगवान विष्णू, गणपती बाप्पा किंवा देवी किंवा सूर्यनारायण, कुणाचीही करा, समोर मूर्ती ठेवा, पूजा करा, भाव ठेवा, सगुण साकार. मग हे खरी आहे का? नाही नाही. मग सगुण निराकाराकडे जाय, त्यांना कुठं आकार आहे? रंग नाही, रूप नाही, नाव नाही, गाव नाही, उत्पत्ती नाही, स्थिती नाही, कुणापासून जन्मले नाहीत, त्यांनी कुणाला जन्म दिला नाही. असे देव आहेत, असे भगवंत आहेत. भक्तही तसाच आहे, पण आपल्याला कळत नाही ना. म्हणून मग म्हणजे सगुण कोण आहे? सगुण साकार नाही, सगुण मूर्त नाही, तर सगुण निराकार आहे. आणि निराकार कोण आहे? म्हणजे निर्गुण निराकार. म्हणून या ठिकाणी भक्त ऋणी देव बोलती पुराणे, निर्धार वचनी साच खरी, मागे काय जाणो ऐकिली वार्ता, कबीरा साते जाता घड्या वाटी, माघारी या धन आणिले घराशी, नेघे केला त्याशी त्याग तेने, नामदेवाची या घराशी आणिले तेने लुटियले द्विजा हाती, प्रत्यक्षाशी काय द्यावे हे प्रमाण, एकोबाचे ऋण फेडियले, बीज दळोनिया केली आराधना, लागे नारायणा पेरणे ते, तुका म्हणे ऐसा नाही ज्या निर्धार, नाडेल साचार तोची एक. फक्त समजून घ्यायचं आपल्याला, कारण माऊलींनी एक तरी ओवी अनुभवावी असं सांगितलेलं आहे. आणि म्हणून ही जी झालेली सेवा आहे ही भगवंतांचीच आहे, त्यांचीच आहे, त्यांच्याच मुखातून आलेली. मी फक्त बासरी सारखा तो पावा आहे, फक्त मी वाजवत राहिलो, भगवंत बोलत राहिले, तुम्ही ऐकत राहिलात. म्हणून झालेली जी सेवा आहे त्यांच्या चरणी अर्पण करून त्या ठिकाणी पूर्ण विराम देतो. आणि पसायदान म्हणतात का? पसायदान घेत.